अवघे माझ्या मागे मागे आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी हळूहळू चला कोणी कोणाशी न बोला तुका म्हणे सांडा घाटे देणे नका भरू पोटे आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी पांडुरंगा करू व्रत मन करारविन्देन पदारविन्दं मुखारविन्दे विनिवेशयन्तम् वटस्य पत्रस्य पुटे शयानम् बालं मुकुन्दं मनसा स्मरामि कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो पवित्र स्थळ श्री हनुमान मंदिर प्रांगणामध्ये पुन्हा एक बार अखंड हरिनाम सप्ताहाची आजची ही कीर्तन सेवा काल्याच्या कीर्तनाने सांगता होत असून सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकोबाराय यांचा हा अभंग आहे. पुन्हा एक बार एक तास भगवत चर्चा, तत्पूर्वी श्री गुरुचं स्मरण वंदन करून समस्त संत मंडळी, भक्त मंडळी, भाविक सर्वांनाच व्यासपीठावरून साष्टांग दंडवत प्रणाम. काल्याचा प्रसंग आहे. आजपर्यंत आम्ही आमच्या परीनं जी काही सेवा केली, भगवत सेवा वेगवेगळ्या प्रकारे कलेच्या माध्यमातून, सेवेच्या माध्यमातून, श्रमाच्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीनं आम्ही जी काही सेवा केली, त्या समस्त सेवा करणाऱ्या भक्त मंडळींना भगवान कृष्ण परमात्मा काल्याच्या रूपाने आज प्रसाद देणार आहे, फळ मिळणार आहे. अर्थातच आज आपल्या सप्ताहातील पगारीचा दिवस आहे. कोणता दिवस? पगारीचा दिवस आहे. म्हणून काम करणाऱ्यांनी मध्ये कोणताही दिवस अनुपस्थिती जरी राहिली तरी पगारीच्या दिवशी उपस्थित राहणं आवश्यक आहे. पगार म्हणजे प्रसाद. भगवान परमात्मा प्रसाद देणार आहे. 7 दिवसाच्या सप्ताहामध्ये कथा कीर्तन श्रवण करून विषादमुक्त झालेलं जीवन प्रसाद प्राप्त करण्याच्या योग्य झालेलं जीवन आहे. खरं तर हे कथा कीर्तन
विषादमुक्त होण्यासाठी आहे. विषाद म्हणजे दुःख, शोक इत्यादी. म्हणून प्रसाद असा आहे की जे प्रसन्न ठेवू शकते जीवनामध्ये. ज्या वेळेस आपल्या जीवनामध्ये प्रसन्नता नावाची अवस्था प्राप्त होते तेव्हा समजायचं की प्रसाद मिळाला आपल्याला, देवाचा प्रसाद मिळाला. प्रसादे सर्व दुःखानां हानिरशोपजायते. प्रसाद. आणि जिथं प्रसन्नता आहे मग तिथं दुःख नाही. अखंड जयाची प्रसन्नता अथिजेत चित्ता. हे नाही, संसार दुःख समस्ता रिघणे नाही. प्रसन्नता प्रसाद आहे. 7 दिवस कथा कीर्तन आम्ही ऐकलं. कथा ऐकली, विषाद गेला. विषाद म्हणजे व्यथा गेली. कथेचा परिणाम काय? व्यथा निघून जाओ, विषाद नाहीसा व्हावा. राजा परीक्षितीच्या जीवनामध्ये व्यथा होती, मरणाची व्यथा होती. 7व्या दिवशी आपला मृत्यू निश्चित आहे. आणि राजा परीक्षितीचाच नाही तर तुमचा माझा सर्वांचाच 7च दिवसामध्ये मरण आहे. किती? 7च दिवसात मरण आहे. याचा अर्थ तुम्हाला लक्षात आला? दिवसच किती आहेत? सगळे 7च आहेत ना. मग तुम्ही किती का वर्षाला मरणार, परंतु किती दिवसात मरणार? या 7 दिवसापैकीच मरणार. 10 वर्ष जगा, 100 वर्ष जगा. पण आता थोडीशी चिंता गेली. आधी वाटलं हे तर पुढचा सप्ताह नाही काय आपल्याला. 7च दिवस आहेत. श्रवणे परीक्षिती तरला भूपती. 7 दिवसा मुक्ती झाली तया. 7 दिवसात मुक्त झाला. श्रवण कथा व्यथा दूर करते. जन्म मरणाची व्यथा दूर करणारी कथा आहे. कीर्तन विषादमुक्त करणारा आहे. म्हणून त्याच्यासाठी केलेला सप्ताह असेल तर हे होईल, आणि हे झालं असेल तर त्याच्यासाठी सप्ताह केलेला आहे. तर विषादमुक्त जीवन. आणि आजच्या काळामध्ये एक क्षेत्र आहे परमार्थ आणि एक क्षेत्र आहे प्रपंच, संसार. 2 बाजू आहेत ना. सिद्ध व्हायचं आहे, प्रसिद्ध व्हायचं आहे. ज्याच्या मनामध्ये प्रसिद्ध होण्याची भावना आहे, मनसा आहे, प्रसिद्ध होण्याची अपेक्षा आहे, जिथपर्यंत ते संसार आहे. कुठल्याही माध्यमातून, कोण्याही परिस्थितीतून प्रसिद्ध होण्याची चिंता आहे, प्रसिद्ध होण्याची अपेक्षा आहे, प्रसिद्ध होण्याची मनसा आहे, तिथपर्यंत ते संसार आहे. आणि शुद्ध होण्याची अपेक्षा जेव्हा आपल्या जीवनामध्ये येईल तेव्हा तिथून परमार्थाची सुरुवात आहे. प्रसिद्ध होण्याची अपेक्षा आहे तर ते संसार आहे, आणि शुद्ध होण्याची अपेक्षा झाली की तिथून काय आहे? परमार्थ आहे.
सध्या आपल्या प्रत्येक माणसामध्ये शुद्ध होण्याची चिंता नाही, परंतु प्रसिद्ध होण्याची चिंता मात्र सतत राहते. प्रसिद्ध कसं झालं पाहिजे. लक्षात घ्या की प्रसिद्ध झाल्यामुळे लोक मान्य होऊ शकते, लोक आपल्याजवळ येईल, लोकात मान्यता मिळेल. कशामुळे? प्रसिद्ध झाल्यानं. पण जेव्हा जीव शुद्ध होते तेव्हा देव मान्य होते, देव आपणाला जवळ घेते. परमार्थ लोकमान्य होण्यासाठी आहे का देवमान्य? देवमान्य झालं पाहिजे. कारण प्रसाद कोणाकडून घ्यायचा आहे? लोकांकडून घ्यायचं आहे का? देवाकडून घ्यायचं आहे. तर देवमान्य काम करा. देवमान्य काम करण्यासाठी प्रसिद्धीची गरज नाही, शुद्धीची गरज आहे. आणि ते शुद्ध कशानं होते? आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. कीर्तन श्रवण केल्यानं मल विक्षेप आवरण नावाचा दोष नाहीसा होते श्रवणानं. आणि ते जीवन शुद्ध होते, निर्मळ होते जीव. काही नाही, जेवढं निर्मळ होत जाईल तेवढं परमेश्वराचं दर्शन होत जाईल. आपलं स्वतःचं बिंब, प्रतिबिंब जर पाहायचं असेल तर गढूळ पाण्यामध्ये आपलं प्रतिबिंब दिसणार नाही. आणि एवढंच नाही, गढूळ पाणी म्हणजे तमोगुण. चिखलामध्ये आपलं प्रतिबिंब दिसत नाही, तमोगुण आहे. आणि मग पाणी आहे परंतु चंचल आहे, स्थिर नाही, रजोगुण. प्रतिबिंब तर दिसणार परंतु स्थिरता नाही. त्याच्यामध्ये आपला चेहरा बी जसं जसं तरंग हालतील तसं आपला चेहरा बी लांबट दिसेल, हललेला दिसेल. हे कोणता गुण? रजोगुण. आणि दिसतच नाही ज्याच्यामध्ये ते तमोगुण. आणि पाणी शुद्ध आहे, निर्मळ आहे आणि स्थिर आहे. आहा, स्पष्ट त्याच्यामध्ये आपलं प्रतिबिंब दिसून येते. हे कोणता गुण? तुका म्हणे ते सत्वाचे सामर्थ्य. सत्व एक सामर्थ्य आहे. परमार्थाचं सामर्थ्य काय आहे? सत्वगुण आहे. रजतम हे परमार्थाचं सामर्थ्य नाही, परमार्थातली विकृती आहे. रजतम परमार्थातली विकृती आहे आणि सत्वगुण परमार्थातलं सामर्थ्य आहे. मग असं 1, 2, 3 असं या गुणातून बाहेर जेव्हा पडल तेव्हा त्याला म्हणतात शुद्ध होणं. जेवढं जेवढं गुणामध्ये गुंतून जाईल तेवढं तेवढं त्याच्यामध्ये जीवत्व येते, अशुद्धता येते, मलिनता येते. आणि गुणातीत होत जाईल तेवढं तेवढं शुद्ध होत जाते. शुद्धोहम बुद्धोहम चिदानंद रूपः शिवोहम शिवोहम. गुणातीत होणं. म्हणून शुद्ध होण्यासाठी गुणातीत होणं गरजेचं आहे. शुद्ध होणं. भगवान सांगतात अर्जुना, अरे तू गुणातीत हो. त्रैगुण्य विषया वेदा निस्त्रैगुण्ये भवार्जुन. निस्त्रैगुण्य म्हणजे गुणातून तू बाहेर नाही, गुणातून बाहेर नाही, गुणातीत हो. निर्योगक्षेम आत्मवान होशील तू. जेवढं गुणामध्ये राहील तेवढं कोणी गुणवान होईल, धनवान होईल.
रूपवान होईल, हे सगळे काय काय वान असतील ते सगळे होतील. परंतु शास्त्रामध्ये एक सांगितलेलं आहे, आत्मवान. गुणात राहिल्यावर धनवान गुणवान होईल, परंतु गुणातीत झालेला माणूस आत्मवान होते आणि शुद्ध होते. आणि शुद्ध झालं रे की प्रसाद घेण्यासाठी जे पात्र लागते ते प्रसिद्ध पात्राची आवश्यकता नाही, तर कोणाची गरज आहे? शुद्ध पात्राची गरज आहे. म्हणून संतांनी प्रार्थना केली, पाही प्रसादाची वाट, द्यावे धोनिया ताट. प्रसिद्धीचा आणि प्रसादाचा संबंध नाही, शुद्धीचा आणि प्रसादाचा संबंध आहे. त्याला प्रसाद आहे, भगवत प्रसाद म्हणतात. आणि प्रसादानं काय होते? अजून एक श्लोक ऐका. माणसाची स्मृती प्राप्त होते, जे विस्मृती झालेली आहे की मी कोण आहे. नष्टो मोह स्मृतिर्लब्धा, कशाने? त्वत्प्रसादान मयाच्युत. हे अच्युत, हे परमात्मा, तुझ्या प्रसादानं माझा मोह नष्ट झाला आणि स्मृती प्राप्त झाली. हे प्रसादाचं फळ आहे. आणि आपली स्मृती आपणाला प्राप्त होणं म्हणजेच जीवाची जीवदशा जाऊन शिवत्व प्राप्त होणं आहे. जीव ब्रह्माचं ऐक्य आहे, नामे काला आहे. विठ्ठल तर शुद्ध होण्याचा प्रयत्न आपण सर्वांनी करायला पाहिजे. परमार्थ शुद्ध होण्याचं साधन आहे. शुद्ध प्रसिद्धीची गरज काय? प्रपंचामध्ये आहे, प्रसिद्धीची गरज आहे. प्रसिद्धीशिवाय प्रपंच चालत नाही आणि शुद्धीशिवाय परमार्थ चालत नाही. ज्याला परमार्थ करायचा आहे त्याला शुद्धीची आवश्यकता आहे. आणि आम्हाला असं वाटते की लोकमान्यता मिळाली म्हणजेच आमचं कल्याण झालं, असं नाही. लोकापुरतं ठीक आहे. छोटंसं एक वाक्य आहे, लोका वाचून संसार होत नाही आणि एका वाचून परमार्थ होत नाही. छोटेसे शब्द आहेत, काही मोठे वाक्य नाहीत, समजून घेण्यासारखे वाक्य आहेत. जेवढं एक होत जाईल तेवढं परमार्थाची सिद्धी होईल, आणि जेवढं लोकात पांगत जाईल तेवढं संसाराची सिद्धी होईल. ज्याच्यामध्ये परिवर्तनशीलता आहे, नाशवान आहे, जडत्व आहे, अशा संसाराची सिद्धी होईल, प्राप्त होईल. पण शेवटी त्याला अंतवंत, त्याचा अंत आहे. आणि शुद्धीनं जे प्राप्त होते ते अनंत आहे. मंथुनी नवनीता तैसे घे अनंता. आणि हे मिळालं की काला झालं. काला काला म्हणजे काय? हे जोपर्यंत काला कळत नाही तोपर्यंत पोटात कालवीत राहते. कोणाची ईर्ष्या, कोणाचा द्वेष, कोणाचा वैर, कोणाचा मत्सर, कोणाचं काही हे कालवीत राहते पोटामध्ये. काला नाही. काहीही केलं तरी काला मिळत नाही. अरे काला आपणालाच काय, देवादिखांना दुर्लभ आहे. स्वर्गीचे अमरेच्छिता अतिदेवा, मृत्युलोके व्हावा जन्म, मृत्युलोके व्हावा जन्म, मृत्युलोके व्हावा जन्म. स्वर्गीचे आम्हाला निश्चिता अतिदेवा, स्वर्गीचे आम्हाला निश्चिता अतिदेवा. मृत्युलोके व्हावा जन्म,
मृत्युलोकी व्हावा जन्म आम्हा. तरसालेत देव. देवांना आपल्या शास्त्रामध्ये 3 फळ सांगितलेले आहेत. इष्टफळ, अनिष्ट फळ आणि इष्टानिष्ट मिश्र फळ. 3 फळ आहेत. इष्ट, अनिष्ट, मिश्र फळ असे 3 फळ आहेत. तर हे मृत्यूलोक कोणतं फळ आहे? स्वर्ग कोणता आहे? स्वर्ग, पाताळ आणि हे मृत्यू आहे ना. हे 3 फळ आहेत आणि हे कर्माचे फळ आहेत. स्वर्ग केवळ सुखाची प्राप्ती, दुःखाचा लेशच नाही. आणि कोणतं सुख? स्वर्गामध्ये भक्ती सुख नाही, आत्मसुख नाही, विषय सुख. स्वर्गामध्ये सुख आहे, पण कोणतं? विषय सुख आहे. तर हे इष्टफळ. स्वर्गात जाओ, देव होऊन जाओ, इंद्र बनून जाओ, हे सगळं इष्टफळ आहे. इष्टफळ. आणि पशु पक्षादी योनीमध्ये जन्माला जाणं, दुःख भोगणं हे अनिष्ट फळ आहे. अनिष्ट फळ. आणि इष्टफळ हे ऊर्ध्वं गच्छन्ति सत्वस्था, अधो गच्छन्ति तामसः. तर हे गुणाचे फळ आहे. ते गुण. आणि जेव्हा या दोन्हीही मिळत नाहीत तेव्हा मध्ये तिष्ठन्ति राजसा, ते आहे मृत्यूलोक. कोणतं आहे? तर मृत्यूलोक इष्टफळ बी नाही, अनिष्ट फळ बी नाही, तर इष्ट अनिष्ट मिश्र फळ आहे. मृत्यूलोक कोणतं फळ आहे? मिश्र फळ आहे. कसं? स्वर्गात गेलं तर नुसतं सुख, नरकाला गेलं तर नुसतं दुःख, निक्कळ दुःख. आणि मृत्यूलोकात जर आलं तर कधी सुख, कधी दुःख, कभी धूप, कभी छाव. हे मृत्यूलोक आहे. हे मिश्र फळ आहे. मजा कोणत्यात येते तुम्हाला? जेवण करत असताना आपल्या जेवणामध्ये नुसतं गोड राहिलं तर मजा येते का नुसतं तिखट राहिलं तर मजा येते? थोडंसं गोड राहावं, थोडंसं नमकीन राहावं, चटपटा खायला आहे ना. पुरणपोळी केली तर पुरणपोळी संग काय राहावं? फुरका मारायला थोडीशी आमटी राहावं. मिश्र फल आहे. पण आमटी खमंग आहे म्हणून पुरणपोळीला हातच लावले नाही, भगुनभर आमटीच पिऊन घेतली तरी सुख नाही आहे ना. नुसतं गोड खालं तरी तोंड धरून घेते. म्हणून काय असावं? 4-2 घास पोळीचे, एखादा फुरका आमटीचा. आमटी कढी काय म्हणता इकडं ते असं. तर मृत्यूलोक मिश्र फल आहे. मजा येते. कधी मान, कधी अपमान. इथं आहे हे द्वंद्व आहे मृत्यूलोकामध्ये. मान अपमान, हर्ष शोक, लाभ हानी, हार जीत हे कुठं आहे? मृत्यूलोकामध्ये. मजा येते. म्हणून हे सगळं मृत्यूलोकाचं कहाणी आहे. तर हे मिश्र फल असल्यामुळे देवलोकांनी सांगितलं की तिथे मजा नाही गेली. आणि नरकाला जाऊन तर मजा येतच नाही. स्वर्गात बी मजा नाही, तर मजा आहे इथं भजन करता येते. स्वर्गात भजन नाही, स्वर्गात भोग आहे. नरकाला गेलं तरी भोग आहेत पापाचे, स्वर्गाला गेलं तरी भोग आहेत पुण्याचे. आणि मृत्यूलोकात आलं तर आहे भजन, भोग नाही. भोग असतील तरी भजनाचा अवकाश कुठं आहे? इथं सशरीर माणूस आहे, अवयव आहेत. ज्याने हा जीव दिला दान, आहे की नाही? इथं चिंतन करण्यासारखं आहे. दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जेने तू जोडसी नारायण, नासे जीवपण
भवरोग, म्हणून नारायण नामे हो जीवनमुक्त. स्वर्गाला गेल्यानंतर जीवन संपल्यावर जाता येते हे आयुष्य, आणि नरकाला गेल्यावर बी हे जीवन संपवावं लागते. पण मृत्यू लोकामध्ये जे मुक्ती आहे ते जीवन संपण्याच्या आधी मिळणारी मुक्ती आहे. तिचं नाव आहे जीवनमुक्ती. कोणती मुक्ती? जीवनमुक्त. जिवंत असताना मुक्तीचा अनुभव, याच देही याच डोळा, भोगू मुक्तीचा सोहळा. हे मजा इथं आहे. आणि म्हणून इथं आले देवलोक सगळे काल्यासाठी. आणि याच्यामध्ये हे भजन केल्यावरच भगवंत प्राप्ती होते. भोगातून भगवंत प्राप्ती होत नाही, भोगातून पुण्यक्षय होते, पाप क्षय होते, आणि भजनातून भगवंत प्राप्ती होते. याचा परिणाम आहे. भजनानं देव जोडला जातो. तर हे मृत्यू लोकामध्ये सोय आहे. म्हणून भगवान कृष्ण परमात्मा मृत्यू लोकामध्ये अवतार घेऊन आले यांची सोय लावण्यासाठी, भजन करण्यासाठी परमात्मा इथं आला. स्वर्गाला जात नाही, कारण नुसतं विषय सुख आहे. जिथं विषय सुख आहे तिथं परमात्मा प्रगट होत नाही, आणि जिथं पापच पाप आहे तिथंही परमात्मा जात नाही. तर तिथं दोन गोष्टी असावं सांगतो तुम्हाला. स्वर्गामध्ये नुसता विषय भोग आहे, कोणी कोणाचा त्रास नाही तिथं. आणि पापी माणसामध्ये सगळेच पापी असतील तर कोणाचा कोणाला त्रास होणार नाही. सगळेच पुण्यवान असतील तर कोणाचा कोणाला त्रास होणार नाही. आणि काही पापीन काही पुण्यवान असतील तर एकमेकाचा त्रास झाल्याशिवाय. आणि तिथं भगवंताचा अवतार आहे. भगवंत अवतार घेण्याचं कारण काय? हे दोन जिथं असतील तिथंच ते अवतार घेऊ शकते. पण हे कुठं आहे? हे मृत्यू लोकामध्ये. सगळेच पापी झाले तरी देवाचं काम नाही, आणि सगळेच पुण्यवान झाले तरी देवाचं काम नाही. देवाचं काम कुठं आहे हो? काही पापी असावं, काही पुण्यवान असावं, तिथंच देवाचं काम आहे, बाकी ठिकाणी काम नाही. हां, परित्राणाय साधूनाम आपले श्लोकच माहीत आहेत. विनाशायच दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे इत्यादी. म्हणून मृत्यू लोकामध्ये देवानं अवतार घेतले. जेव्हा पृथ्वीला भार झाला, तुम्ही नेहमीच ऐकत राहता भागवत कथेतून, कालीची कीर्तनातून, म्हणून मी त्या कथेमध्ये तेवढं विस्तारपूर्वक नाही जाणार. पृथ्वीला पापाचा भार झाला, पृथ्वी थरथर करू लागली, ब्रह्मदेवापाशी गेली, सगळे मिळून देवाकडे क्षीरसमुद्रामध्ये गेले, देवाकडे देवाची प्रार्थना केली. देवाने नाभिकार दिला, जा तुम्ही गोकुळामध्ये जाऊन भजन करा, भोगातून निघा आणि भजनाला लागा, मी येणार आहे. मग ते आले देवाने, आणि देवलोक गोकुळामध्ये गोप गोपींच्या रूपामध्ये अवतीर्ण होऊन त्यांनी भजन केलं. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. बोला कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. ओ श्री कृष्ण गोविंद हरे
गाईचं भजन होतं, त्यांच्याकडे संपत्ती होती. त्या काळची संपदा, त्या काळचं धन म्हणजे गोधन. त्या काळचं धन म्हणजे गोधन, गाई. आपल्या भारताची सर्वात मुख्य संपदा काय आहे? गाय आहे, गोधन आहे. त्या गाईचं महत्त्व भविष्यामध्ये लोकांनी आदर्श आमचा घेऊन त्या गाईला महत्त्व देईल, समाज सेवा करेल आणि आपला देश समृद्ध राहील. या न्यायाने भगवान कृष्णांनी गाईची सेवा केली. गोकुळामध्ये संपन्न लोक होते आणि एकमेकाला कोणाला कोणाची गरज पडत नव्हती. काही मागायची अशी संपन्न लोक होते, निरोगी होते. गोधन असल्यामुळे गाईचं दूध दही खाऊन संपन्न, शारीरिकदृष्ट्या सुदृढ होते आणि पारमार्थिकदृष्ट्याही सक्षम होते ते. सर्वांगीण विकास झालेला त्या ठिकाणी भजन करून गोधन होतं. म्हणून गाईचं महत्त्व आहे जीवनामध्ये. खूप मोठी संपदा आहे गाय. गाईचं दूध लेकराला चंचल बनवते, बुद्धीचा विकास होते, शरीर सुदृढ होते, सशक्त होते, सक्रिय होते, सकारात्मक होते. हे साऱ्या गोष्टी गाईच्या दुधामध्ये आहेत. हे सुस्त होऊन चाललं, आळसी होऊन चाललं माणूस ना. दूध कमी नाही, परंतु ते दूध नाही जे पाहिजे, ते दूध राहिलं नाही. गाईचं वासरू जर सोडलं जाग्यावरून तर एक चांगल्या माणसाला ते आवरत नाही, एवढं चंचल वासरू राहते, उड्या मारते. अजून ध्यान ठेवा की 100 गायी जरी असतील एका जागी आणि वासरू जर सोडलं तर ते 100 गायीमध्ये आपल्या माईला शोधून बरोबर आपल्या माईजवळ जाते. ते कोणाचं वासरू? गाईचं वासरू. आणि म्हशीचं वगारू जर सोडलं, म्हैस तर कळच ना, पण ते सोडणाऱ्यालाच ढुसण्यात येत निघते. एवढं येडं वगारू, म्हशीचं वगारू, गाईचं वासरू आहे की नाही? किती मंद बुद्धी असेल त्याची. पण सहज आपलं एक मन बी आहे, येड्या म्हशीचं वगारू. आता त्या म्हशीचं दूध पिवणाऱ्या माणसाची बुद्धी कशी होत असेल? हल्ल्यापेक्षा कमी नाहीच. म्हणून त्या एक नाव आहे त्या कृष्णाचं, गोपाळ. म्हैसपाळ असं नाव नाही त्याचं, आहे का? म्हैसपाळ म्हणजे म्हशीची निंदा करणं गेलो. चला ठीक आहे, गायी नसतील तर नसतील, उगा म्हैस तर राहोच घरी. कारण की ज्याला माईच्या जाग्यावर माय जर आपली भेटणं गेली तर कमीत कमी मावशी तरी आपली सोयी लावते. गाय माय असेल तर म्हैस मावशी तर असेल, तिची काही निंदा नाही. परंतु फरक आहे, खूप अंतर खूप मोठं आहे, खूप मोठं अंतर आहे. म्हशीचं तूप जेव्हा आपण बनवतो तो त्याचा रंग पांढरा आहे, चांदीसारखा रंग आहे. आणि म्हशीचं तूप पांढरं आहे. गाईचं जेव्हा बनवतो आपण दुधाचं तूप, त्याचा रंग पिवळा आहे, सुवर्ण तत्व आहे, सोनं आहे, शुद्ध धातू आहे. म्हणून ते शरीराला खूप उपयोगी आहे ते तूप. तर असे गाय त्या गोकुळातली मुख्य आहे, धन आहे ते गोधन. गोधने चाराया जातो सारंग पाणी. आहे की नाही?
आणि मग ते करत असताना मार्गी भेटली राधिका गवळणी भेटायच्या. अशी लीला भगवान कृष्ण परमात्मा गोकुळामध्ये करू लागले. भजन केल्यामुळे आले, येऊन काय केलं त्यांनी, सुरुवात गायी राखायची. तर त्याच्या मागलं तर ते माती खाण्यापासून सुरुवात केली वगैरे वगैरे, हे आपण ऐकलेलं आहेच. कोणीही मातीच खाते आधी, सुरुवातीला लेकरं मातीच खातात, कारण त्यांना माहीत आहे की या मातीतून आपण आलेले आहोत, याचा आपला घनिष्ठ संबंध आहे. आणि शेवटी कुठं जाणार, मातीत जाणार. मातीतून आलो मातीत जाणार. माती खात 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 थोडे मोठे झाल्यावर नंतर तोश बिस्किट, काय म्हणतात त्याला, डबल रोटी, हे खात 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 पुन्हा हे खात खात अजून पुडी, दोन्ही आलं त्याच्यामध्ये. दोन्ही आलं, समजलं. अजून पुडी, कोणती पुडी? आयुष्यातून लवकरच उडी मारायची पुडी. एक खात 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 अजून त्याच्या पुढे पुढे जात 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 मग पशु पक्षी काय काय खातात, कुठपर्यंत जाते खाणं, शेवटच्या टोकाला जाते. आहार शुद्धो सत्वशुद्धी. सात्विक आहार खाल्लं की माणसाचे विचार सात्विक होतात, आणि विचार सात्विक झाले की व्यवहार सात्विक होतो, आणि व्यवहार सात्विक झाला की सगळ्यांना सुखद होते, सर्वांना सुख देणारा होते. म्हणून भगवान कृष्ण परमात्म्यांनी त्या गोकुळामध्ये गोपाळांना सोबत घेऊन काय खायला लावलं, दही दूध तूप लोणी असे पुष्टी तुष्टी संतुष्टी देणारे पदार्थ आहेत, पवित्र पदार्थ खाल्ले. गोसेवा झाली, पवित्र पदार्थ झाले, आणि त्यांना ते खायला दिलं, तेही पुष्ट झाले. कशासाठी पुष्ट केलं? धर्माचं रक्षण करण्यासाठी हे पुष्ट राहणं आवश्यक आहे. सर्वांगीण विकास करून राहणं आवश्यक आहे, नाही तर धर्माचं रक्षण करू शकत नाही आपण. संघटन आवश्यक आहे, पुष्टी आवश्यक आहे, संतुष्टी आवश्यक आहे. ज्याच्या जीवनामध्ये संतुष्टी येईल त्याच्या जीवनामध्ये स्वार्थ कमी होईल, ज्याच्या जीवनामध्ये पुष्टी येईल त्याच्या जीवनामध्ये रोग कमी होईल, ज्याच्या जीवनामध्ये संघटन येईल त्याच्यावर अन्याय कमी होईल. हे तीनचे तीन प्रकार. संघटनामुळे काय होईल? अन्याय कमी होईल समाजावर. हे अशा गोष्टी देवानं केल्या. कृष्णानं गोकुळामध्ये संघटन केलं, आवाहन केलं सर्वांना, अरे तुम्ही इकडे तिकडे जाऊ नका, काही खाऊ नका, आपणाला धर्माचं रक्षण करायचं आहे. मी आलो त्याच्यासाठी आणि तुम्ही बोलवलंय त्याच्यासाठी. तर एक काम करा, मग आता इकडे तिकडे न भटकता माझ्या मागे या. याल तारी या रे लागे, 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 याल याद तरी
अवघेया त्याला व्यासपीठ म्हणतात. व्यास शब्दाचा अर्थ विशालता, ज्याच्यामध्ये समता आहे, समरसता आहे, समानता आहे, तिचं नाव व्यासपीठ आहे. हे व्यासपीठ. नमोस्तुते व्यास विशाल बुद्धी फुल्लारविंदायत पत्रनेत्र. व्यास विशालता आहे. समस्त जाती संप्रदाय सर्वांनी एकत्रित येणं ह्याला व्यासपीठ म्हणतात. व्यास म्हणजे ज्याच्यात विशालता आहे. आमच्या इथं काही पीठ आहेत. पीठाची चर्चा मागे एकदा झाली. अजून करू का? वेळ असेल तर तुम्हाला. पीठ, एक पीठ असं आहे योगपीठ. कुठं आहे? त्याचं नाव पंढरपूर आहे. महायोगपीठे तटे भीमरथ्य. योगपीठ. याला योगपीठ का नाव दिलं? तर हे होतं वैकुंठामध्ये. वैकुंठीचे मूळ पीठ डोळा घातिले अंजन. ते मूळ पीठ. सुरुवात पहिल्या पीठाचं नाव काय? मूळ पीठ. आणि त्या मूळ पीठाहून पुंडलिकानं पंढरपूरला आणलं. याचं नाव जीवाचा आणि देवाचा योग आला म्हणून याचं नाव योगपीठ. महायोगपीठ हे बघा. मूळपीठ एक आणि दुसरं योगपीठ. आणि मग इथं योगपीठावर आल्यानंतर ह्याची आचार परंपरा चालवण्यासाठी एक पीठ निर्माण झालं. त्याचं नाव आहे शिवपीठ. शिवपीठ हे जुनाट ज्ञानाबाई तेथे मुकुट. हे शिवपीठ. आता रात्री आलं तर ध्यान मला, पण वेळच मला उरला नव्हता पीठासाठी. शिवपीठाची चर्चा करायची होती थोडी. आता बी करणार नाही, कारण आपल्याला दुसरा विषय पाहायचा आहे. हे शिवपीठ, मूळपीठ, योगपीठ, शिवपीठ आणि याच्यानंतर हे तीन पीठं स्थानिक आहेत. पण ही समाजामध्ये पोहोचण्यासाठी, काम करण्यासाठी, जिथं क्रियाशक्ती ज्याला म्हणतात, त्याला प्रगट करण्यासाठी एक पीठ आहे. त्याचं नाव आहे शक्तिपीठ. जिथे क्रिया प्रधान आहे. कुठं काय प्रधान आहे, कुठं काही प्रधान आहे. ज्ञान प्रधान शिवपीठ आहे की नाही. भेट प्रधान योगपीठ. वाटप आहे उभा भेटीची आवडी. भेटी हे प्रधानता तिथं. आणि हे तर ज्ञान, ज्ञानाबाई तेथे मुकुट, हे ज्ञानपीठ शिवपीठ. आणि शक्तिपीठ म्हणजे क्रियापीठ, जिथे क्रियाची विशेषता आहे. अनेक राक्षसांना मारण्यासाठी काम करावं लागलं. देवीचं रूप घेऊन, हातामध्ये त्रिशूळ घेऊन यावं लागलं. तेव्हा त्या पीठाचं नाव काय? शक्तिपीठ. ते एकच पीठ पण वेगवेगळ्या पद्धतीनं कामाला लागलं. शक्तिपीठ. तर मूळपीठ, योगपीठ, शिवपीठ, शक्तिपीठ. आणि या सगळ्या पीठांचा परिचय ज्यांनी दिला, सगळ्या पीठांना ज्यांनी एकत्रित केलं, त्याचं नाव आहे व्यासपीठ. याची विशालता केवढी आहे. तर हे व्यासपीठ आहे. आणि व्यासपीठावरून जेव्हा आवाहन करण्यात येते, तेव्हा त्या आवाहनाचं स्वरूप काय असते? या रे लहान थोर, या रे लहान थोर, या रे लहान थोर, या रे लहान थोर, या रे
लहान थोर याती फलत्या नारी नर याती फलत्या नारी नर याति फलता नारी नर याति फलता नारी हरि करावा विचार हरि करावा विचार करावा विचार करावा विचार नलगे चिंता कोणाची आवाहन केलं हे कुठून आवाहन आहे? व्यासपीठावरून आहे. याल तरी या रे लागे अवघे लहान थोर असं काही परिस्थिती भेद जाती भेद काही ठेवलं का? अवघे अवघे शब्दाचा अर्थ काय? लहान असा की मोठे असा, श्रीमंत असा की गरीब असा, असे असा की तसे असा, अवघे माझ्या मागे मागे. पापी लोकांनी विचारलं आम्ही पाप केलंय देवा तुमच्या मागं कसं यावं? तर देवानं सांगितलं अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच. अरे तू बी तू भिवू नको माझ्या मागे. पापी असो पुण्यवान असो मला शरण या. सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज. मला शरण या. याल तरी या रे लागे माझ्या मागे या. एकच अशी जागा आहे शरणागताला जो मज भय अनन्य शरण. त्याची निवारी मी जन्म मरण. शरणागता शरण्य मीची एक. देवाचं म्हणणं आहे एक मला शरण या. मी नेहमी सांगत राहतो एक दृष्टांत पुन्हा सांगतो तुम्हाला. सांगितलेलीच गोष्ट पुनरुक्तीचा दोष पत्करून सांगत राहतो लक्षात येण्यासाठी. लहानसा मातीचा ढेकूळ आहे. त्या ढेकळाला वाटीभर पाण्यामध्ये टाकलं तर ते पाणी गढूळ होणार. तेवढ्याच मापाचं ढेकळ भांड्याभर पाण्यामध्ये टाकलं तर बी गढूळ होणार पण थोडं कमी होणार. जसं पाण्याचं प्रमाण वाढत जाईल तसं त्याचा गढूळपणा कमी होत जाईल. तेवढ्याच मापाचा ढेकूळ जर समुद्रात नेऊन टाकला तर काय होईल? समुद्र बिघडून जाईल का? तसं हे पापी लोक काही विचार करतात की आम्ही कसं बी पाप केलेलं आहे मग देवाकडे कशाला जायचं. देवाकडे जायच्या लायकीची नाही कारण की आम्ही पापी आहोत. देव खराब होईल आमच्यामुळे. त्या ढेकळानं विचार केला की माझ्यामुळे समुद्र गढूळ होईल तर होऊ शकते. तसं आपण ढेकळासारखे आहोत आणि परमात्मा सागर आहे. तुका म्हणे हा तो कृपेचा सागर. मग अशा ढेकळांनी समुद्र बिघडून जायची चिंता का करावं? जाओ की नाही शरण. म्हणून अवघे माझ्या मागे मागे या. माझ्या मागे चिंता करू नका. पुण्यवानाला तर आहेच येणं परंतु पापी असाल तरी या. अपराधी या. सर्वजण या. शत्रू मित्र माझ्यापाशी काहीच नाही. भाव समान भाव आहे या असं आवाहन केलं. आणि देवाच्या मागं जर गेलं
तर देवाचं जे मत आहे ते निर्दोष मत आहे, निरापराध मत आहे. देवाचं जे मत आहे ना, आता आपण जर कोणाच्या मागं गेलं आणि कोणा महाराजाचं ऐकत बसलं तर जेवढे महाराज तेवढे मतं वेगळे. कोणाचं म्हणणं ऐकायचं? मुंडे मुंडे मतिर्भिन्न, जेवढे मुंडके तेवढी मती भिन्न आहे. जेवढे मस्तक तेवढे पुस्तक आहेत, कोणाचं ऐकायचं? म्हणून सर्व धर्मान परित्यज्य, सगळ्यांचा त्याग कर आणि माझ्या मागे म्हणजे मी म्हणणं गेलो, कृष्ण म्हणाला माझ्या मागे या. सगळे मतामध्ये निर्दोषता नाही, काही ना काहीतरी दोष आहेत मतामध्ये. कारण का दोष आहेत? तर ऋषी मुनी हे जे कोणी असतील, महाराज लोक असतील, जीव जेवढे आहेत तेवढे अल्पज्ञ आहेत आणि परमात्मा सर्वज्ञ आहे. म्हणून त्याचं मत निर्दोष आहे. मग कोणाच्या मागं जावं? मग आता हे लोक आता बसलेली माणसं म्हणतील की मग आता कृष्ण तर नाही महाराज, मग आम्ही कोणाच्या मागं जावं? अशी चिंता करू नका. कृष्णाच्याच मागे जाण्याची एक सोय आहे. त्या सोयीचं नाव आहे भगवद्गीता, ज्ञानेश्वरी. त्याच्या मागे जा ना. तस्मात् शास्त्रम प्रमाणम ते कार्य व्यवस्थितो. भगवान कृष्णाचं प्रत्यक्ष स्वरूप, भगवान कृष्णाचं साक्षात स्वरूप श्रीमद भागवत आहे, श्रीमद गीता आहे. कोणाच्या मागे जावं? जा ना, ते वाचवा. त्याच्यात काय सांगते तसं वागणं म्हणजे त्याच्या मागे जाणं आहे. याल तरी या रे लागे, अवघे माझ्या मागे मागे. आज देतो पोटभरी, पुरे म्हणाल तो वरी. आता पोटभरी शब्दाचा अर्थ आहे की संसारामध्ये कधीही तृप्ती नाही. आता पोटभर देण्याचा अर्थ की परमात्मा सुख प्राप्त होणार तुम्हाला माझ्या मागे आल्यानंतर, ज्याच्यामध्ये कधीही न्यून्य नाही, संकीर्णता नाही, असं हे तुम्हाला सुख मिळणार. पोटभर शब्दाचा अर्थ. अहो, साऱ्या जगातली संपत्ती मिळून एका जागी केली आणि एकाच माणसाला दिली तरी तृप्ती होईल का? होणार नाही ना. संसारात तृप्ती असती तर एवढी मरमर माणसं करतच नव्हते. हे करावं लागते तेवढंच, पण तृप्ती मात्र नाही. हे समजून करावं लागते. करू नये असं माझं मत नाही, करावं लागते. प्रकृतीची संग आहे, शरीर संग आहे, तरी हातपाय हलवावं लागते. उदरनिर्वाहा पुरते रहाटवी हातापाया ते. कितीही जरी संन्यासी असला तरी दुपारच्या वेळेस त्याला जांभळ्या येणारच, भूक तर लागणारच, कोण नाही म्हणाले. परंतु तृप्ती याच्यात नाही. म्हणून पोटभर शब्दाचा अर्थ परमात्मा सुख आहे. नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे, ते पोटभर तुम्हाला मी देणार. असं भगवान कृष्ण परमात्म्यांनी सगळ्या गोपाळांना आपल्या भोवती घेतलं आणि गोकुळामध्ये अनेक प्रकारची लीला करीत करीत आपल्या धर्माचं रक्षण कसं करावं असं ट्रेनिंग देत चालले त्या युवकांना. युवा संमेलन कोण केलं पहिलं? भगवान कृष्णानं केलं. हे युवा संघटन, युवा संमेलन हे त्यांनी केलं. आणि युवती संमेलनही त्यांनीच सुरुवात केले गोपिकापासून. हे तिथूनच आलेलं आहे. तुम्हाला हे नवीन वाटू देऊ नका काही, आज करलेलं. म्हणून आपलं 16 तारखेला जो संमेलन झालं ना, युवा महिला संमेलन, चांगल्या प्रमाणामध्ये सर्व महिलांनी सहकार्य केलं आणि खूप योगदान मिळालं. आणि माझ्या त्या प्रवचनात काय विषय आहे ते तुम्हाला ऐकायला मिळेलच, मोबाईलवर तर आहेच. आता पुन्हा सांगायला आज संमेलन नाही, ते पण ऐकून घ्या की महिलांचं काय महत्त्व आहे त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. एक बार ऐकून घ्या, म्हणजे तुमच्यामधली जे सकारात्मकता आहे ते जागो होईल, जागृत होईल. एवढंच सांगतो. आणि म्हणून देवाच्या मागे गेल्यानंतर तृप्ती होईल. ज्ञान विज्ञान तृप्तात्मा, आत्मा तृप्त होऊन जाईल असं देवानं आपल्या पाठीमागं बोलवलं. सगळे गोपाळ देवाच्या मागे निघाले. विठोबा